सर्वप्रथम शेतकऱ्याची भूमी अभिलेखकडून बार्शी यांच्याकडून फसवणूक होत आहे। तर लांबी रुंदी मोजणी केल्यानंतर शेतकऱ्याला या काही शेतकऱ्याला लांबी रुंदी देत नसल्यामुळे क्षेत्रफळ काढून देत नसल्यामुळे त्यांची फसवणूक होत आहे। तर प्रत्येक शेतकऱ्याला त्या मोजणी केल्यानंतर त्याची लांबी रुंदी मिळणं अत्यावश्यक आहे, गरज आहे। त्याच्याशिवाय त्याला फिक्स अंतरच सांगता येत नाही। त्याच्यामुळे भांडणं कायमची शेतकऱ्याची राहते। ती भांडणं असल्यामुळे कोर्ट कचऱ्या हाणामाऱ्या वैमनस्य ही कायमस्वरूपी शेतकऱ्याचं तसंच चालू राहतंय। ही फक्त फसवणूक भूमी अभिलेखमुळे होते। जर तुम्हाला लांबी रुंदी दिली तर काहीच त्याला इकडे सरायचं तिकडे सरायचं काहीच फरक ही होत नाही ना। त्याच्यामुळे शेतकऱ्याला फिक्स आपल्या शेताची लांबी माहीत झाली तर भांडणं व्हायचा प्रश्न उद्भवत नाही। क्षेत्रफळ जुळून निघतंय, माझी लांबी एवढी आहे असं प्रत्येकाला सांगता येत आहे, दुसऱ्याचं काढता येत आहे। तू इकडे सारखाला, तू इकडे सारखाला ही म्हणता येत आहे, असं काहीच म्हणता येत नाही। आणि ह्यांचा बेस काहीच नाही, आधार काहीच नाही या मोजणीला। माझ्याकडे सगळं पुरावा आहेत या भूमी अभिलेखनं फसवणूक केलेलं। माझ्या आंदोलन कार्य कशामुळे आंदोलन फसवत होते, शेतकऱ्याला लांबी रुंदी देत नाही नसल्यामुळे फसवत आहे, त्याच्यामुळे आंदोलन आहे। आणि सर्व शेतकऱ्यांनी 20 तारखेला भूमी अभिलेखकडे येण्याची कृपा करावी व जास्तीत जास्त दौंडी देऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा याच्यासाठी लांबी रुंदी मिळण्यासाठी येण्याचे आवाहन करत आहे।